आत्ता मला जायचं आहे आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे. MIMचे आमदार आहेत इम्तियाज जलील. इम्तियाज जलील, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकली आहे. अशी भूमिका आहे या शरद कुंटे यांची RSSच्या अनुषंगानं की मुळामध्ये हा देश अवघा हिंदू आहेच, तो करणं किंवा हा काही मुद्दा नाही. हिंदू हा धर्म नाही आहे, हिंदू ही जीवनशैली आहे. त्यामुळे या देशातला प्रत्येकजण हिंदूच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे घर वापसी किंवा बाकीचे जे काही उपक्रम असतील ते अतिशय योग्य आहेत आणि या प्रकारे पुढे गेलं पाहिजे असं ते मानतायत. तुम्ही कसं बघता? सर, मला फक्त हे सांगायचे आहे, हे किती दुर्दैवी गोष्ट आहे की जग कुठे चाललेलं आहे आणि आज जे राज्यात आपण बसलेलो आहोत तिथे दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे. दुष्काळाची इतकी गंभीर परिस्थिती आहे, पाणीची समस्या आहे, देशासमोर खूप मोठे मोठे आव्हान आहे. आणि या सर्व असताना आपण काय चर्चा करतो की माझे पूर्वज जे होते 2000 पूर्वी ते हिंदू होते, ख्रिश्चन होते, काय होते आणि आता आम्ही काय करायला पाहिजे. मला फक्त हे सांगायचे आहे की धर्म हे माणसाचा एक पर्सनल ते असतं, त्याच्या बाबतीत डिस्कशन करणं. आम्हाला हे सांगायचे आहे पुढच्या 20 वर्षात आपण देशाला कसा मजबूत करता येईल, कशा डेव्हलपमेंट करता येईल. महाराष्ट्रामध्ये दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे, त्यांच्या बाबतीत आपण काय कार्यक्रम घेऊ शकतो. या सगळं डिस्कशन करण्याऐवजी आपण काय डिस्कस करतो की धर्मांतर कशा करता येईल, कशासाठी करण्यात येत आहे. मला हे सांग, हे जितकं केसेस येऊ राहिले, आता कालच काही गुजरातमध्ये 100 ख्रिश्चन लोकांना त्यांच्या घर वापसी करण्यात आली होती. त्याच्या अगोदर 200 मुस्लिमांना त्यांच्या घर वापसी करण्यात आली होती. हे कोण लोक आहे साहेब? फक्त हे गरीब लोक आहे. मला एकही मोठा पुढारी दाखवा, एका मोठा लखपती करोडपती माणूस दाखवा जे आपला धर्म परिवर्तन करतो. का नाही करतो? अशा लोकांना तुम्ही कशाला आणतो? कारण ते गरीब आहे आणि आपण गरीब लोकांची मज्जा करत आहे, आपण उनका मजाक उडा रहे हैं इस तरह का ये करके. मला हे सांगायचे आहे की तुम्हाला काही करायचं आहे, तुमचा धर्म सगळ्यात चांगला आहे, तर तुमचा धर्म हे आहे की आज महाराष्ट्रामध्ये इतकी थंडी आहे, लोकांना आपण ब्लँकेट वाटू शकतं का, स्वेटर्स वाटू शकतं का? हे धर्म आहे. माणुसकी हे सगळ्यात मोठा धर्म आहे. पण हे जे नाटक चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी मी जबाबदार कोणाला मानतो, हे सगळं मीडियावाल्यांना अशासाठी मानतो की आपण हे काय ते आपले दिग्विजय सिंग काँग्रेसचे नेते काही बडबडणार आणि त्याच्या बाबतीत आपण डिस्कशन करणार. विश्व हिंदू परिषदचे अशोक सिंघल ते काही म्हणणार तर त्याच्या बाबतीत आपण डिस्कशन करणार. तर ह्यापेक्षा खूप मोठे आव्हान हे देशासमोर आहे आणि महाराष्ट्रासमोर तर खूप मोठे आव्हान आहे. त्या बाबतीत आपण डिस्कशन करायला पाहिजे. आणि मला हे सांगायचे आहे, मी चॅलेंज करतो विश्व हिंदू परिषद आणि जे संघटन यामध्ये आहे त्यांना असं वाटतं की आपण घर वापसी करणार आहे काही लोकांच्या, ख्रिश्चनच्या, मुस्लिमांच्या. मला 2 कोटी 3 कोटी 4 कोटी रुपये द्या आणि मी तुमच्या समोर इतकं लोक उभी करणार, गरीब लोक उभे करणार, ज्यांना जे धर्म पाहिजे ते धर्म स्वीकारायला तयार असणार. तर मला हे सांगायचं आहे की आपण लोकांसाठी निवडून आलेले आहे, विकास कामाच्या आपण आश्वासन दिलेले आहे, तर ह्या बाबतीत डिस्कस करा. तुम्ही विकास कामं करत नाही, तुम्हाला हेच भानगडीमध्ये लोकांना टाकायचे आहे. का टाकायचे आहे? म्हणजे प्राईम टाइम मध्ये आपण काय डिस्कस करणार की माझ्या 2000 पूर्वी मी ख्रिश्चन होतो का मुसलमान होतो आणि आता मला काय करायचे आहे. तर सगळं जे पॅनलमध्ये लोक बसलेले आहे ते खूप समजदार लोक आहे. मला त्यांना फक्त हे विनंती करायची आहे की देशासमोर खूप मोठे आव्हान आहे, त्याच्या बाबतीत आपण डिस्कस करू आणि गरीब लोकांसाठी आपण काय करता येईल ते महत्वाचं आहे, ना की माझी जात मुस्लिम आहे का हिंदू आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. खूप मोठं काम करायचं आहे. तुमचा मुद्दा पोहोचला इम्तियाज. संदीप शिंदे आपल्यासोबत आहेत, सनातन प्रभातचे प्रवक्ते आहेत. संदीप शिंदे, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकतात. मला एक सांगा याच्यामध्ये की एकतर मुळात आता इम्तियाज जलील काय म्हणाले हे आपण ऐकलेलं आहे. एकीकडे हा खरं म्हणजे जागतिकीकरणानंतर आपल्याला फार वेगळ्या प्रकारे देश आपण घेऊन चाललेलो आहोत आणि अशा वेळी तुमची संघटना इतक्या जुन्या मूलतत्ववादी गोष्टींकडे पुन्हा पुन्हा जाते आहे. म्हणजे तुम्हाला देश नक्की कुठे घेऊन जायचा आहे? काय तुमची भूमिका काय आहे? नमस्कार. सुरुवातीला तुम्ही जो मुद्दा मांडलात की गुलजार यांचं जे वक्तव्य होतं की धर्माचा जो एक्सपायरी डेट संपली आहे का, तर मुळात हिंदू धर्म हा अनादी काळापासून चालू असलेला धर्म आहे, अपौरुषेय आहे. तर त्या धर्माची एक्सपायरी डेट असणार पण काही प्रश्न नाहीये. गुलजार यांनी जे वक्तव्य केलं तर कदाचित ते त्यांच्या धर्माविषयी असू शकतं, हा एक भाग झाला.
आणि मगापासून ही खूप चर्चा ऐकतो आहोत आपण, तर त्याच्यामध्ये घर वापसी या मुद्द्यावरून इतका गजब माजवला जातो आहे. आतापर्यंत कितीतरी वर्ष झाली, 1947 पासून आजपर्यंत दरवर्षी 8 लाखांहून अधिक हिंदूंना ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतरित केलं जातं, असे अहवाल अनेक एनजीओने आम्हाला दिलेले आहेत. आत्ताच काही वर्षांपूर्वी केरळच्या उच्च न्यायालयाने 2,500 मुलींचं लव्ह जजच्या माध्यमातून धर्मांतर करण्यात आलं, असा अहवाल उच्च न्यायालयाचा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर हिंदूंचं होतंय, तेव्हा कुठेच या मुद्द्यांबद्दल चर्चा नाही होत. आणि कुठे 100 मुसलमानांचं हिंदू धर्मांतर झालं किंवा काही ख्रिस्ती कुटुंबांचं हिंदू धर्मामध्ये पुनरागमन झालं म्हणून एवढी चर्चा होते. आणि ते पण का त्यांचा धर्म आपण बदलायला सांगत नाहीये. जे हिंदू होते ते परत हिंदू व्हायला तयार आहेत, तर एवढा गजब माजवण्याचा प्रश्नच कुठे येतो? म्हणजे मुळात घर वापसी या मुद्द्यावरती जी काय आता चर्चा सुरू आहे, तर ती मुळातच एकदम चुकीची आहे. ज्यांना याची इच्छा आहे, म्हणजे जेव्हा ख्रिस्ती धर्मांतर करतात तेव्हा ते म्हणतात की त्यांची इच्छा आहे म्हणून होतात, मुसलमानांचं धर्मांतरण होतं तेव्हा ते म्हणतात की त्यांची इच्छा आहे म्हणून होतं. मग हिंदू धर्म जर यायचं जर कोणाला इच्छा असेल तर एवढा गजब माजवण्याची आवश्यकताच काय आहे? हा याच्यात महत्वाचा मुद्दा आम्हाला मांडायचा होता. तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगानं मला अब्दुल कादर मुकादमांना विचारायचं आहे, त्यांच्याकडे मी जातो. पण मला संदीप तुम्हाला असं विचारायचं आहे, सनातन प्रभातच्या किंवा सनातन संघटनेच्या अनुषंगानं एक अशी कडवी टीका केली जाते की ही खरं म्हणजे हिंदू धर्माची एक अतिशय दहशतवादी संघटना आहे आणि या संघटनेवर बंदीच घातली पाहिजे. कारण सनातन प्रभातमध्ये ज्या प्रकारचा मजकूर छापून येतो तो इतका टोकाचा आक्षेपार्ह असतो की अशा प्रकारची एक संघटना, अशा प्रकारचं एक नियतकालिक हे अतिशय वाईट आहे, घातक आहे आपल्या देशासाठी. अशा प्रकारची भूमिका मांडली जाते, जाहीरपणे आरोप केले जातात. तुम्ही कसं बघता? नाही, मी तुम्हाला इथेच या चॅनलवरून आवाहन करू इच्छितो की तुमच्याकडे असे कुठले आरोप आहेत की जे स्पेसिफिक आरोप, तुम्ही असे मोघम आरोप करत असाल तर त्याच्यावर चर्चा नाही होऊ शकत. आजपर्यंत सनातनवरती अनेक आरोप झाले, अनेक आरोपांच्या फैरी झाल्या, अनेक चॅनलवरनं त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली. पण सनातन प्रभात असो, सनातन संस्था असो, त्याचे साधक असो, त्याची अनेक पोलिसांच्या विविध खात्यांनी चौकशी केली, त्याचे अहवाल पण शासनाकडे सादर झाले आणि एकाही खटल्यामध्ये, एकाही केसमध्ये, एकाही घटनेमध्ये कुठेही सनातन संस्था दोषी आहे, सनातन प्रभात दोषी आहे असं नाही निघालं. तुम्ही कुठल्या बेसवरती सनातन संस्थेवरती हे आरोप करतात? नाही, साधी गोष्ट आहे. अगदी नाही संदीप, ऐका तुम्हाला दोन मुद्दे मी संदीप विचारतो, ते लोकांसमोर पोहोचत आहे आणि या अग्नी दिव्यातून आम्हीच तामून सुलखून बाहेर पडतो आहोत. दोन मुद्दे संदीप दोन मुद्दे मी विचारतो. नरेंद्र दाभोलकर गेल्यानंतर ज्या प्रकारचं संपादकीय सनातन प्रभातमध्ये होतं, हा पहिला मुद्दा आहे की ज्या प्रकारे ते सगळी भूमिका मांडली होती, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरा म्हणजे हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती आहे जाती व्यवस्था. त्या जाती व्यवस्थेच्या अनुषंगानं सनातन संस्थेची काय भूमिका आहे? नाही, दोन मुद्दे तुम्ही विचारलेत. एक, दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर सनातन प्रभातमध्ये आलेली जी काही भूमिका होती. सनातन प्रभात हे पूर्णतः आध्यात्मिक स्वरूपाचं नियतकालिक आहे. त्या नियतकालिकामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर जयंत बाळजी आठवले यांनी ते संत आहेत, उच्च कोटीचे संत आहेत आणि संतांनी सांगितलेली वाक्य ही सर्वसामान्य माणसांना समजतील अशी काही सर्वसामान्य माणसांची पातळी नसते किंवा स्थिती नसते. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की त्यांचा जो मृत्यू झाला तर तो अन्य काही गोष्टी मधून जो काही विव्हळून म्हणतो तसा प्रकारे न होता सहजगत्या झाला. तर त्याच्यात काही चुकीचं असं नाहीये. संतांनी एखाद्याचा जन्म झाला तरी त्यांना आनंद होत नाही किंवा एखादा मेल्यानंतर पण त्याला दुःख होत नाही. संतांनी सरळ सरळ त्यांचं एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यातून पण खूप लोकांनी त्याचा वादंग उठवला. दुसरा मुद्दा जाती व्यवस्थेचा आपण विचारला, तर जाती व्यवस्था ही पूर्णतः नष्ट करण्यासारखीच आहे. सनातन संस्था किंवा सनातन धर्म जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये कुठेच जाती व्यवस्थेला स्थान नाहीये. आपण वर्णव्यवस्था आपण मांडलेली आहे. हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था आहे, चातुर्वर्ण व्यवस्था ज्याला म्हणतात. तर ती व्यवस्थाच ही धर्माने घालून दिलेली व्यवस्था आहे आणि तिचं जर पालन झालं तर ह्या सगळ्या समस्या सुटतील असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यांची भूमिका आहे. जयंत आठवले संत आहेत असं त्यांचं मत आहे, ते त्यांचं प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असू शकतं. अब्दुल कादर मुकादम, तुम्ही मला सांगा, एकूण हे सगळं काही सुरू आहे, तुमची काय भूमिका आहे? पहिल्यांदा हा मुद्दा मी विचारात घेतो की हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे. माझा त्यांना एकच साधा सरळ प्रश्न आहे की या देशामधली जवळजवळ सगळी जनता ही धार्मिक वृत्तीची आहे. प्रत्येक धर्मातलं ते माणसं कुठला ना कुठला तरी धर्म पाळत आहेत. आता इथे अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू हे जे जर सोडले तर उरलेले 80% लोक कुठला ना कुठला तरी धर्म पाळत आहेत, त्या धर्माचं पालन करतायत, त्याची उपासना करतायत. त्या धर्माचं नाव काय हे त्याने पहिल्यांदा सांगावं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता त्याने सांगितलं की शासनाने काय करावं तो शासनाचा प्रश्न आहे आणि आमचं काय आहे ते आम्ही वेगळं पाळतो. असं कसं होऊ शकतं?
जे शासन एका विशिष्ट अशा राजकीय प्रणालीवरती उभं आहे, जी राजकीय प्रणाली अजून त्याने सोडलेली नाही किंवा आम्ही सोडत असं जाहीर विधान केलेलं नाही, त्या पक्षाचं जे काही आहे ते आणि संघ किंवा संघाच्या परिसरातील इतर काही ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांची ही एक विचारप्रणाली आहे. त्या विचारप्रणालीचा त्याग जोपर्यंत BJP करत नाही तोपर्यंत त्यांची विचारप्रणाली आणि त्यांचं सगळं जे काही कार्यक्रम आहेत ते यांच्याशी सुसंगत आहेत असंच करावं. आता त्याने काय केलेलं आहे की संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्याने विकासाचा मुद्दा घेतला आणि विकासाचा मुद्दा घेऊन त्याने बहुमत मिळवलं, सत्तेवर आले, तेव्हा विकासाचा मुद्दा घेऊन ते चाललेले आहेत असं वरवर दिसतं. परंतु त्यांच्या इतर संघटना त्यांना जे काही करायचं आहे ते करतात आहेत, तेव्हा विकासाचा मुद्दा हा सेकंडरी आहे किंवा त्याला आपण असं म्हणू शकू की ते एक बाय प्रॉडक्ट आहे. मेन प्रॉडक्ट हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं हा जो त्यांचा अजेंडा आहे तो काही दिवसानंतरच वर होऊ राहिलेला आहे आणि आता तर तो अतिशय आक्रमकपणे पुढे येतोय. प्रश्न असा आहे की आता मगाशी शिंदे साहेब असं म्हणाले की ज्यांना हिंदू धर्मात परत यायचं असेल तर त्यांनी काय करावं, त्यांनी निश्चितच जावं. आमचा कुणाचाही त्याला विरोध नाही आहे. प्रश्न असा आहे की ते खरोखरच सकुशेने जात आहेत का याची शहानिशा झाली पाहिजे. आणि आता हे जे आग्र्याचं प्रकरण आहे ते माझ्या माहितीप्रमाणे न्यायप्रविष्ट झालेलं आहे, तेव्हा त्या न्यायप्रविष्टीमध्ये त्याचं काही हे नाही. तुम्ही बोट उभं करण्याची काही गरज नाही. मी तुम्हाला सांगतो ना, माझा धर्म ह्याला अजिबात विरोध नाही आहे. प्रश्न असा आहे की ते खरोखरच स्वतंत्रपणे स्वतःच्या राजीखुशीने जात आहेत की त्यांच्यावरती कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचा प्रभाव आहे किंवा त्यांना काही आमिषे दाखवली आहेत काय, हा संशयाचा विषय आहे. मी असं घडतं असं बोलत नाही आहे, पण त्याची शहानिशा करण्याचा अधिकार मला आहे. आणि त्याच्यातून निघणारा दुसरा मुद्दा असा आहे की ठीक आहे, या देशामध्ये जवळजवळ 10 ते 12 कोटी मुस्लिम आहेत. या मुसलमानांपैकी ज्यांनी स्वतःहून स्वखुशीने हिंदू धर्मात यायचं नाकारलं तर त्या उरलेल्या मुसलमानाबद्दल तुमची काय भूमिका आहे? त्यांना या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाने जगू देण्याचा अधिकार तुम्ही मान्य करता का? हा माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही रोखठोकपणे या चर्चेमध्ये दिलं पाहिजे. अवधूत वाघांना काहीतरी बोलायचं आहे. मुकादम साहेबांनी जो त्याचं उत्तर देऊ शकतो मी. 100% त्याच्याशी सहमत आहे. मुकादम साहेब ऐकून घ्या, मी तुमच्या मताशी सहमत आहे म्हटलेलं आहे. मी असं म्हणतो आहे आणि मुकादम साहेब जसे म्हणाले की कुठच्याही माणसाचं जर धर्मांतरण जबरदस्तीने त्याला कुठच्याही प्रकारचा धाकटपशा किंवा त्याला आमिष दाखवून जर होत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा त्याला विरोध राहील आणि म्हणून अशा प्रकारच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी आपल्याला कायदा बनवायची गरज आहे. कुठच्याही प्रकारे कुठच्याही माणसाचं कुठच्याही धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये पैशाने, दादागिरीने, धाकटपशाने किंवा इतर कुठच्याही गोष्टीने धर्मांतर होता कामा नये. पण जर तो स्वखुशीने जात असेल, मग तो मुसलमानाचा हिंदू होऊ देत, हिंदूचा ख्रिश्चन होऊ देत, ख्रिश्चनांचा मुसलमान होऊ देत, धर्माचं तो धर्मांतरण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अजिबात विरोध नाही. ही स्वतंत्र प्रत्येकाची प्रज्ञा आहे, प्रतिभा आहे, त्याला जसं वाटेल तसं करावं, पण जबरदस्तीने होता कामा नये ही भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका आहे. दुसरा प्रश्न जो मुकादमांनी विचारला, या देशामध्ये राहणाऱ्या 120 कोटी लोकांना त्यांचा धर्म कुठचाही असो पालन करून इथं राहण्याचा अधिकार आहे, या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल इव्हन क्वेश्चन उचलणारे आम्ही कोण, हु एम आय, त्याच्याबद्दल हा सर्वांचा देश आहे बरं का. तर त्याच्यामध्ये हा हिंदूंचा मुसलमान धर्मांतराच्या प्रश्नाबद्दल भारतीय जनता पक्षाची भूमिका सुस्पष्ट आहे. जबरदस्तीची धर्मांतरणं नकोत, या सर्वांनी मिळून आपण कायदा करूया.